नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस चालू केलेली आहे आणि या सिरीजमध्ये आपण आज अंकगणिताचं दुसरं लेक्चर घेणार आहोत, म्हणजेच दुसरा टॉपिक आपण घेणार आहोत. आणि या टॉपिकमध्ये अत्यंत बेसिक असणारं आपले वर्ग कशा पद्धतीनुसार काढायचे, वर्ग काढण्याची काय ट्रिक्स आहे, एकाच ट्रिक्समध्ये तुम्ही 1 ते 99 पर्यंतचे वर्ग कसे काढू शकता, यासाठी आजचं हे लेक्चर आहे. जर आजचं लेक्चर जर पाहिलं तर तुम्हाला माहीत असेल वर्ग प्रत्येकाला काढता येतो, पण गुणाकार करून वर्ग काढायचा म्हटलं तर त्याला वेळ जातो. आपल्याला कमीत कमी टायमामध्ये वर्ग काढणं गरजेचं आहे. त्यासाठी आजची ट्रिक आहे. आणि ही जी ट्रिक्स आहे, इयत्ता 5वी मधले जे मुलं नवोदयची तयारी करतात, 4थी मधले जे मुलं स्कॉलरशिपची तयारी करतात, NTS MTSC पोलीस भरती, MPSC UPSC असेल, स्टाफ सिलेक्शन असेल, रेल्वे असेल, तलाठी भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल, आरोग्य विभाग भरती असेल, सर्व प्रकारच्या सरळ सेवा स्पर्धा परीक्षांकरता ही ट्रिक जी आहे वर्ग काढण्याची अत्यंत महत्त्वाची आहे. खूप सोप्या पद्धतीनुसार मी वर्ग काढणं शिकवणार आहे. तर वर्ग म्हणजे काय? वर्ग म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो स्क्वेअर. आता स्क्वेअर म्हणजे काय बघा, समजा 5चा घात आपण 2 लिहिला, बरोबर आहे. डोक्यावरती 2 आहे म्हणजे घात काय आहे? 2 आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? वर्ग म्हणतो. डोक्यावर 2 असला म्हणजेच तो काय झाला? वर्ग. आता डोक्यावर 2 आहे म्हणजे याचा अर्थ काय की या संख्येचा गुणाकार 2 वेळेस आहे. 5 गुणेला 5, मग 5 गुणेला 5 किती होतील? 5 5 25. ठीक आहे. काही जण 5 गुणेला 5, 5 दुनी 10 पण करतात. हे 5 गुणेला 5 आहे. 5ने 5ला गुणलं तर किती येतात? 25. समजा 6चा वर्ग करायचा आहे तर काय येईल? 6च्या डोक्यावर 2 आहे म्हणजे 6चा गुणाकार 2 वेळेस, मग 6 गुणेला 6, 6 6 36, म्हणजे 6चा वर्ग किती आला? 36 आला. पुढे 7चा वर्ग करायचा आहे. समजा 7च्या डोक्यावरती 2 आहे म्हणजे 7चा गुणाकार 2 वेळेस, म्हणजे 7 7 49, हा झाला 7चा वर्ग. समजला? म्हणजे घात जर 2 असेल तर तो त्या संख्येचा काय असतो? वर्ग असतो. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की तुमचे 1 पासून तर 30 पर्यंतचे वर्ग हे पाठच असले पाहिजे. कोणी कोणी पाठ केले कमेंट बॉक्समध्ये सांगा, नसतील केले तर परत करा. पण करणं गरजेचे आहे, कारण 1 ते 30 पर्यंत वर्ग सहज तुम्ही पाठ करू शकता. नसेल करसाल तर तुमचंच नुकसान होईल. ठीक आहे. आपण डायरेक्ट 1 पासून तर 99 पर्यंतचे वर्ग एकाच ट्रिकनुसार कसे काढायचे ते बघणार आहोत. त्यासाठी बघा आणखी एक मी ट्रिक्स तुम्हाला सांगतो की 1ची किमया काय आहे. 1ची किमया काय आहे हे तुम्हाला मी आजच्या लेक्चरमध्ये सांगतो. ठीक आहे. बघा मी बोर्डवर लिहिलंय की 1ची किमया. आता 1ची किमया म्हणजे काय बघा, 1चा वर्ग करायचा आहे म्हणजेच 1 गुणेला 1 होईल, म्हणजेच तो किती आला? 1 आला. समजा आपल्याला 11चा वर्ग जर करायचा असला तर काय करावं लागेल? 11 गुणेला 11, बरोबर आहे. आता बघा 11 गुणेला 11 म्हणजेच 11चा वर्ग आहे, तर 1 किती वेळेस आहे? 2 वेळेस. 1 2 वेळेस आहे म्हणून मी याचं उत्तर लिहिलं 1 2. 1 2 वेळेस आहे म्हणून 1 लिहिला, नंतर 2 लिहिला, नंतर 2च्या आधीची संख्या परत 1, 121 लिहिली, म्हणजे 11चा वर्ग किती झाला? 121. समजा आता 111चा वर्ग तुम्हाला काढायचा आहे. बघा 1 2 3, 1 किती वेळेस आहे? 3 वेळेस, म्हणून काय लिहिणार? 1 2 3 असं लिहिणार. ठीक आहे. इथं 2 वेळेस होता म्हणून 1 2 लिहिला आणि 2 नंतर परत इकडे गेलो. ठीक आहे. आता 1 2 3 लिहिला, मग 3 नंतर आता हा 2 लिहा, नंतर 2च्या आधीचा अंक लिहा 1, म्हणजे 111चा वर्ग किती आला? 1 2 3 2 1. समजा तुम्हाला 1111चा वर्ग काढायचा आहे. ठीक आहे. आता 1 किती वेळेस आहे? 1 2 3 4 वेळेस, म्हणून 1 2 3 4 वेळेस लिहिला. 4च्या नंतर हे अंक जसेच तसे लिहून टाका, 3 2 1, बरोबर आहे. 4च्या आधीचे अंक परत उलटे लिहून टाकायचे. 4 नंतर 3 हा इथे लिहिला, 3 नंतर 2 इथे लिहिला, 2 नंतर 1 शेवटी लिहिला, म्हणजे 1111चा वर्ग काय आला? 1 2 3 4 3 2 1. समजा तुम्हाला 11111चा वर्ग काढायचा आहे तर 1 किती वेळेस आहे? 1 2 3 4 5, 5 वेळेस आहे म्हणून 1 2 3 4 5 पर्यंत अंक लिहून टाकणार. आता 5 जसा तसा राहील. 5च्या आधीचे अंक परत उलटी लिहिता येईल. 5च्या आधी आहे 4, 4च्या आधी आहे 3, 3च्या आधी आहे 2 आणि 2च्या आधी आहे 1, म्हणजे हा झाला 11111चा वर्ग. ठीक आहे. सेम तुम्हाला 111चा वर्ग काढायचा आहे तर कसं करणार?
1,11,111चा वर्ग काढायचा आहे. किती वेळेस एक आहे? 1 2 3 4 5 6. किती वेळेस आहे? 1 2 3 4 5 6 पर्यंत लिहिणार. 6 पासून जे आधीचे अंक परत लिहून टाकले. ठीक आहे, झाला 1,11,111चा वर्ग. पुढे तुम्हाला काढायचा आहे 11,11,111चा वर्ग किती येईल याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि 1,11,11,111चा वर्ग किती येईल याचं उत्तर सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. हे 2 प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. जर ट्रिक्स आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. पुढे आपण बघणार आहोत की संख्येच्या एकस्थानी 5 असताना वर्ग कसा काढायचा. बघा, आपल्याला कळायचं आहे की संख्येच्या एकस्थानी जर 5 असेल तर 5 असल्यानंतर वर्ग कसा काढायचा. ठीक आहे, आता बघा 5चा वर्ग काय लिहितो आपण. 5चा वर्ग किती असतो? 5 5 25. समजा मला 15चा वर्ग काढायचा आहे. हे पहिलं आपलं. दुसरं समजा आपल्याला 15चा वर्ग काढायचा आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, बघा 5च्या अगोदर काय आहे? 1. 5च्या अगोदर काय आहे? 1. 1 नंतर कोणती संख्या येते रे? 1 नंतर कोणती संख्या येते? 2. त्याचा गुणाकार केला. 1 होता, 1 नंतर येणारी संख्या वाढली 2, त्या दोघांचा गुणाकार केला. 1 गुणिला 2 की झाले 2. हा 2 इथे लिहिला आणि पुढे 5चा वर्ग 25 लिहून टाकला. म्हणजे 15चा वर्ग किती झाला? 225. समजा तिसरं उदाहरण आपल्याला 25चा वर्ग काढायचा आहे. दशक स्थानचा अंक 2 आहे. मग 2 नंतर कोणता अंक येतो? 3 येतो आहे ना. मग 2चा आणि 3चा गुणाकार किती आला? 6. हा इकडे लिहून टाकला आणि त्याच्या पुढे 5चा वर्ग लिहून टाकायचा. 625. ठीक आहे, पुढे चौथं एक्झाम्पल. समजा 35चा वर्ग काढायचा आहे. ठीक आहे, 3 आहे दशक स्थानचा अंक. मग 3 नंतर कोणता अंक येतो? 4. म्हणजेच 3 चौक 12 इकडे लिहून टाकले आणि 5चा वर्ग त्याच्या पुढे लिहून टाकला. म्हणजे 35चा वर्ग आला 1225. पाचवं एक्झाम्पल. समजा 45चा वर्ग काढायचा आहे. बरोबर आहे. आता डायरेक्ट करतो. 4 आहे, 4 नंतर येणारी संख्या किती? 5. 4 पंच 20 लिहिले आणि पुढे 5चा वर्ग म्हणजे 45चा वर्ग किती आला? 20 25. 6वं एक्झाम्पल. समजा 55चा वर्ग काढायचा आहे. संख्येच्या एकस्थानी 5 आहे. बरोबर. तर बघा दशक स्थानचा अंक किती आहे? 5. मग 5 नंतर येणारी संख्या किती? 6. 5 सक 30 म्हणजे 55चा वर्ग झाला 30 25. 7वं एक्झाम्पल. समजा 65चा वर्ग काढायचा आहे. म्हणजे 6 आहे दशक स्थानचा अंक आणि एकस्थानचा अंक किती आहे? 5. मग दशक स्थानचा अंक 6 आहे म्हणून 6 नंतर येणारी संख्या 7 आणि 6 आणि 7चा गुणाकार 6 7 42 आणि पुढे 5चा वर्ग 42 25. समजा तुम्हाला 75चा वर्ग काढायचा आहे. संख्येच्या एकस्थानी 5 असेल तर दशक स्थानचा अंक बघा किती आहे? 7. मग 7 नंतर येणारी संख्या 8. मग 7चा आणि 8चा गुणाकार 7 8 56 56 25. ठीक आहे. 9वं एक्झाम्पल. समजा 85चा वर्ग किती येईल ट्रिकनुसार सांगायचं. आणि 10वा आहे 95चा वर्ग किती येईल हे सुद्धा तुम्ही ट्रिक्सनुसार सांगायचं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. ही जी ट्रिक्स आहे ज्या संख्येच्या एकस्थानी 5 असेल तिथंच यूज करायची, नाही तर प्रत्येक ठिकाणी यूज करसाल तर चालणार नाही आहे. जेव्हा संख्येच्या एकस्थानी तुम्हाला 5 दिसला तेव्हा दशक स्थानचा जो अंक आहे त्या अंकाचा नंतर येणारा अंक आणि त्या दोघांचा गुणाकार करायचा. बरोबर आहे. समजा तुम्हाला 105चा वर्ग काढायला सांगितला. बरोबर आहे. संख्येच्या एकस्थानी किती आहे? 5. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर येणारे अंक 2 आहेत. दशस्थानचा अंक नसून इथं 2 अंक आहेत म्हणजे शतकस्थान. म्हणजे किती झाले ते 2 अंक? 10. मग 10 नंतर येणारी संख्या किती? 11. मग 11 गुणिला 10 की झाले 110 आणि त्याच्या पुढे 5चा वर्ग म्हणजे 105चा वर्ग सुद्धा आपण काढू शकतो 110 25. ठीक आहे, समजलं. समजा परत बघा 35चा वर्ग काढायचा आहे. पहिले काय चेक करणार? एकक स्थानी काय आहे? 5 आहे का? आहे 5. म्हणून 3 आहे दशक स्थानचा अंक. मग 3 नंतर येणारी संख्या 3 नंतर कोणती संख्या येते? 4. मग 3 गुणिला 4 12 1225 हा तुमचा वर्ग झाला. समजलं. अशा तऱ्हेनुसार आपण संख्येच्या एकस्थानी 5 असताना वर्ग काढू शकतो. ठीक आहे. आता बघा तुम्हाला मी 1 11 111 1000 111 11111 यांचे वर्ग कसे काढायचे ते सुद्धा सांगितलं एकदम सोप्या पद्धतीनुसार. त्यानंतर संख्येच्या एकस्थानी 5 असताना कसा वर्ग काढायचा ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण बघणार आहोत की 1 पासून तर 99 पर्यंतचे अंक त्याच्यामध्ये 5 असो, संख्येच्या एकस्थानी 5 असो, 1 असो, 2 असो, 3 असो,
4 असो, 6 असो, 7 असो, 8 असो, 9 असो, जर 1 पासून 9 पर्यंत किंवा 0 पासून तर 9 पर्यंत 0 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत कोणताही अंक असला तर एकाच ट्रिकनुसार त्यांचे वर्ग कसं काढायचे या ट्रिकनुसार आपण बघणार आहोत. तर पुढे लक्ष द्या. बघा एक उदाहरण लिहितो मी. समजा मला काढायचा आहे 42चा वर्ग. 42चा वर्ग मला काढायचा आहे, बरोबर आहे. आता एकक स्थानचे अंक काय 2, दशक स्थानचा अंक किती आहे 4, बरोबर. आता बघा पहिला एकक स्थानचा अंकाचा वर्ग लिहायचा. 2चा वर्ग किती येते रे? 2चा वर्ग येते 4, आपल्याला माहित आहे. 2चा वर्ग किती 4, बरोबर आहे. आता 4 ही एकच अंकी संख्या आहे, मग एक अंकी न संख्या लिहिता तिथं 0 देऊन लिहायचं म्हणजे 04 लिहायचं. ठीक आहे. समजा इथं 3 असता, 3चा वर्ग किती येते 9, मग एक अंकी संख्या येते म्हणून 9 न लिहिता त्याला काय लिहिणार 09. समजलं. समजा इथं 1 असता तर 1चा वर्ग 1 येते, मग एकच अंकी संख्या येऊ राहिली म्हणून त्याला काय लिहिणार 01. समजा इथं 4 असता, 4चा वर्ग किती येते 16, 2 अंकी संख्या येते म्हणजे 0 द्यायची गरज नाही. म्हणजे इथं पहिली संख्या ज्याचा वर्ग करताना, ठीक आहे, एक अंकी संख्या असेल तर त्याला 2 अंकी करून घ्यायचा म्हणजेच पुढे 0 द्यायचा. 0 4 आणि 4 काय एकच आहे. सेम इथं तसं सुद्धा आहे. इथं समजा 4 आहे, 4चा वर्ग 16, 2 अंकी येतो म्हणून काही करण्याची गरज नाही. समजा इथं 3 असतं तर त्याला काय लिहिलं असतं 3चा वर्ग 9 न लिहिता त्याला आपण 09 लिहिलं असतं. एवढी गोष्ट लक्षात आली. ठीक आहे. आता आपण 2चा वर्ग 4 न लिहिता तिथं काय लिहिला 04. या पहिल्या संख्येचा वर्ग इकडे लिहिला 04. पुढे आहे दुसरी संख्या 4, 4चा वर्ग किती येते रे 16 लिहिला. ओके, इथपर्यंत काय अडचण आहे. एकक स्थानच्या अंकाचा वर्ग लिहिला 4, ती एक अंकी संख्या येत होती पण आपल्याला 2 अंकी संख्या लिहायची आहे म्हणून त्याला 04 लिहिलं. दशस्थानचा अंक आहे 4, 4चा वर्ग किती येते 16 लिहिला. ओके, बरोबर आहे. प्लस काय करणार बघा, यामध्ये जे अंक आहेत त्या अंकांचा गुणाकार. बघा यामध्ये कोणता अंक आहे 4, 2 आणि हा 2, बरोबर आहे. 4, 2 आणि वरचा 2 म्हणजे 4 गुणिला 2 गुणिला 2, 4 गुणिला 2 गुणिला 2 म्हणजे 4 दुनी 8, 8 दुनी 16, बरोबर आहे. 4 ने 2 ला गुणलं 8 झाले, 8 दुनी 16. आता हा 16 जो गुणाकार आला तर हे शेवटचे 2 अंक सोडून मध्ये लिहायचा, इथे लिहायचा 16. ओके, लक्षात घ्या. इकडे नाही लिहिलं, इकडे नाही लिहिलं, मध्ये लिहिलं आपण आणि तेव्हा त्यांची बेरीज करायची. 4 4, 6 6, 6 आणि 1 7 आणि 1 म्हणजेच 42चा वर्ग काय भेटला आपल्याला 1764. समजलं. काय केलं, एकक स्थानच्या अंकाचा वर्ग लिहिला, 4 होता, एक अंकी संख्या होती म्हणून 04 लिहिलं. दशक स्थानच्या अंकाचा वर्ग लिहिला, किती आहे तो 16. ठीक आहे. पुढे या उदाहरणामध्ये जेवढे अंक आहेत त्यांची गुणाकार केला. 4 आणि 2चा गुणाकार 8, 8 दुनी 16, 16 हे शेवटी नाही लिहिता मध्ये लिहिले, एक अंक सोडून शेवटचा आणि पहिला अंक सोडून मध्ये लिहायचे, 16 लिहिले. 4 4 बेरीज केली, 6 6, 6 आणि 1 7 आणि 1 1 म्हणजे 42चा वर्ग किती आला 1764. दुसरं एक्झाम्पल आपण बघूया. बघा समजा तुम्हाला काढायचा आहे 47चा वर्ग. 47चा वर्ग. आता 7चा वर्ग पहिले लागेल. 7चा वर्ग 49 आला, 2 अंकी संख्या आली म्हणून त्याला 049 लिहायची गरज आहे का नाही. पुढे 4चा वर्ग करणार, 4चा वर्ग किती झाला 16. इथपर्यंत क्लिअर आहे. पुढे काय करणार, यामध्ये जेवढे अंक आहेत त्यांचा गुणाकार. मग 4 7 किती, 4चा आणि 7चा गुणाकार, 4 7 28, 28 गुणिला 2 किती झाले 56. हे 56 मध्ये लिहायचे, इकडे न लिहिता इकडे न लिहिता यांची बेरीज करायची. 9 9, 6 4 10 0, हातचा आला 1, 6 5 11 1 12 2, हातचा आला 1, 1 1 2 म्हणजे 47चा वर्ग किती आला आपला 2209. म्हणजे बघा परत परत गुणाकार करण्यापेक्षा एकाच ट्रिकनुसार एकदम फास्टमध्ये तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकता. ठीक आहे. आपण आणखी एक्झाम्पल बघूया. समजा तिसरं एक्झाम्पल तुमच्या समोर लिहिलं मी की सांगा तुम्ही 38, ठीक आहे, 73चा वर्ग आपण काढूया. 73चा वर्ग कसा काढणार बघा, एकक स्थानचा अंक आहे 3, 3चा वर्ग किती येते 9 येते, मग 9 न लिहिता त्याला काय लिहिणार 09. पुढे दशस्थानचा अंक आहे 7, 7चा वर्ग किती 49. ओके. नंतर यामध्ये जेवढे अंक आहेत त्यांचा गुणाकार म्हणजे 7चा आणि 3चा गुणाकार, 7 3 21, 21 गुणिला 2, 21 2 42 हे मध्ये लिहिले, बेरीज केली. 9 9, 2 2, 9 4 13 3, हातचा आला 1, 4 1 5 म्हणजेच 73चा वर्ग झाला आपला 53 29. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत. बघा चौथं एक्झाम्पल आहे आपल्या समोर. समजा तुम्हाला काढायचा आहे 84चा वर्ग, तर 84चा वर्ग काढायचा आहे. पहिल्या संख्येचा वर्ग, 4चा वर्ग किती 16 इकडे लिहिला,
8चा वर्ग किती 64 इकडे लिहिला। आता या उदाहरणामध्ये दिलेले अंक त्यांचा सर्वांचा गुणाकार, मग 8 चौक 32, 32 दुनी 64 मध्ये लिहिले, बेरीज केली 6 6, 4 1 5, 6 4 10 0, हातचा आला 1, 6 1 7, म्हणजेच 84चा वर्ग किती भेटला तुम्हाला 70 56। किती भेटला 70 56। ठीक आहे, समजून आलं। आणखी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो। समजा 5वं एक्झाम्पल आहे, तुम्हाला काळात सांगितलं त्यांनी, ठीक आहे आपण लिहू 67चा वर्ग किती। ठीक आहे, इकडे लिहू 7चा वर्ग किती रे 49, बरोबर आहे। 6चा वर्ग किती 36, पुढे साइन 7 42, 42 गुणिले 2 किती झाले 84, मध्ये लिहिले, बेरीज केलं 9 9, 4 4 8, 8 6 14 4, हातचा आला 1, 3 1 4, म्हणजेच 67चा वर्ग किती आला 44 89। ठीक आहे, आता लक्षात घ्या, वर्ग तुम्ही कोणत्याही संख्येचा 11 पासून 10 पर्यंतचे वर्ग तर सरळ पाठ आहेत, लहान मुलाचे पाठ आहेत। ठीक आहे, 11 पासून तर 99 पर्यंतचा कोणत्याही संख्येचा वर्ग तुम्ही या ट्रिकनुसार एकदम हमखासपणे फास्ट ट्रॅक पद्धतीनुसार काढू शकता। जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, हा व्हिडिओ जर खरंच आवडत असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपली महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस आहे, ही कधीच थांबली नाही पाहिजे। ठीक आहे, हे बेसिक मधलं पहिलं लेक्चर आपण वर्गाचा घेतलेला आहे, स्क्वेअर कसा काढायचा। यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण अंकगणिताच्या वर्गमूळ कसं काढायचं ते बघणार आहोत। त्यानंतर घन कसा काढायचा, घनमूळ कसं काढायचं ते आपण बघणार आहोत। त्यानंतर आपण अपूर्णांक असेल, अपूर्णांकाचा स्पेशल टॉपिक घेणार आहोत। त्याच्यानंतर दशांश अपूर्णांकाचा स्पेशल टॉपिक घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण बोडमास रूल घेणार आहोत आणि ते झाल्यानंतर लसावी मसावी शेकडेवारी अशा पद्धतीनुसार आपण पुढे जाणार आहोत। जर तुम्ही व्हिडिओ जर पाहाल तर मला तुम्हाला शिकवण्याला इंटरेस्ट येतो, कारण मी पाहतो की व्हिडिओ मी खूप मेहनतीने बनवतो पण तेवढे व्ह्यूज किंवा तेवढे मुलं त्याला पाहत नाही आहे। ठीक आहे, लक्षात घ्या, माझ्या मेहनतला काही ना काही आउटपुट भेटलं पाहिजे, तुमचे कमेंट आले पाहिजे। जे उत्तरं मी तुम्हाला सोडवायला देतो, जे प्रश्न त्याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगले पाहिजे, तरच आम्हाला त्यामधून काही, मला जे आहे त्यामधून काही प्रोत्साहन भेटते आणि त्या प्रोत्साहनामुळे मी व्हिडिओ बनवण्यास, पुढचं लेक्चर घेण्यामध्ये आणखी उत्तेजित होतो, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि बघा, आता मी तुम्हाला 5 याचे वर्ग काढून सांगितले। आता तुम्ही करताना काय करायचं, तुम्हाला समजलं ट्रिक्स काय आहे, खरंच समजली असेल तरच लाईक करजा, कमेंट करजा, नाही तर अन्यथा करू नका। ठीक आहे, 5 उदाहरणं मी तुम्हाला सांगितले। आता तुमचं काम काय आहे, तुम्ही काय करायचं आहे, कमीत कमी 50 याचे तुमच्या मनानं उदाहरणं घ्या, त्याचे वर्ग तुम्ही काढून पहा तुमच्या नोटबुकमध्ये। ठीक आहे, काही सेकंदामध्ये वर्ग काढता येईल, जास्तीत जास्त 10 सेकंदामध्ये तुम्ही वर्ग काढू शकता। तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा। आपली महाराष्ट्राची ग्रुप डी एक्सप्रेस हे कधीच थांबली नाही पाहिजे। आपल्या महाराष्ट्रातील मुलं हे जास्तीत जास्त रेल्वेमध्ये लागले पाहिजे, हाच माझा हेतू आहे। ठीक आहे, यासाठीच मी डेली व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहे आणि डेली व्हिडिओ मी टाकतच आहे। ठीक आहे, तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर खरंच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, जय महाराष्ट्र।